काल आमच्या इकडे पाऊस झाला आहे बघा आणि थंडगार वातावरण झाले. आज जरा ऊन कमी लागायले आणि आज पण भरपूर आभाळ आहे बघा. आणि मी आले बघा शेंडे मारायला पेरूच्या झाडाचे. श्री गुरुदेव सर्वांना. मी आले बघा आपल्या पेरूच्या झाडाचे शेंडे मारायला खाल्लाकडल्या शेतात. आपल्या पेरूच्या बागेत आले. आता शेतकरी म्हटलं की कामाला काही कमी नाही, भरपूर काम आहेत बघा. दाखवते तुम्हाला आमचे पेरूची झाडं कसे झालेत आणि पेरूची बागी दाखवते. हे बघा असे झालेत पेरूची झाडं. छान झालेत बघा पेरूची झाडं. आणि इकडल्या 5-7 लाईनी काल शेंडे मारून घेतलेत. जरा असे लहान मोठे इथं. ही बघा ही असा शेंडा मारून घ्यायचा. आता ही शेंडा मारल्यानंतर काय होतं बघा, नवीन फुटवं फुटायला मदत होती. कारण ही शेंडा जर नाही का आपण मारला तर ही उंच उंच जातं आणि खालचे फुटवं काय फुटत नाही. तर त्याच्यामुळे ही शेंडा मारून घेतला की नवीन फुटवं फुटायला मदत होती, म्हणून शेंडा मारायचा. हे बघा ही अशी नवीन फुटवं फुटायला लागले. तर हे बघा हे असे नवीन नवीन फुटवं फुटायला लागले. तर त्याच्यामुळे शेंडा मारून घ्यावाच लागतो, म्हणजे झाड पण आपलं छान मोठं डेरेदार होतं. आणि आम्ही पण अशी नवीनच बाग लावलेली बघा पेरूची. आम्हाला पण एवढं काय माहिती नाही, परंतु थोडंफार आहे माहिती. तुमच्यात पण आहे का अशी पेरूची बाग? माहिती असेल तर सांगा कमेंटमध्ये की कसं शेंडा मारायचा आहे. हे बघा ही छोट्या छोट्या कळ्या आणि फुलं पण ही तोडून घ्यायचे. आपल्याला काय आत्ताच फळ धरायचं नाही, कारण झाडं खूप छोटे छोटे इथं. आणि ह्याला न किती जरी छोटे झाडं असले का, एक इतीच्या झाडाच्या पुढून ह्याला न पेरू आलेले होते. आम्ही झाडं लावता वेळेस ना तर ते नर्सरीतच पेरू बनलेले होते बघा.